नमस्कार सगळ्या भावा बहिणींना रात्रीच्या 1 वाजलेल्या इथं आणि आमची तयारी जोरदार चाललेली आहे. लसण सोलायची, वाटाणं सोलायची, अजून तुम्हाला सांगते काय सोलायची, मिरच्या तोडायची, परत अजून तोडली नाही मिरची नाही, ती दाजींचं काम आहे, ती दाजींकडे दिलंय ते तोडायला. आणि योगीला पडलंय नटायचं. योगी बसली या तिच्या आंगड्याला टिपा मारत, जणू काय लय काय म्हणतात चवळीची शेंग असल्यावर फिटच करती फिगर 5x यांचा फिटच करती. तिथं आव्या झोपला या, बाकीची कुठे गेली? तर रात्रीच्या 1 वाजल्या आणि आम्ही आहे ना उजाडल्यासारखं आमचं चालू आहे. आणि योगीच्या मिशनीनं जनरेटर चालू केल्याने आवाज देते. अगं मी जंपर घेऊन या पाहिजे होतं इकडे शिवायला, खरंच यायला पाहिजे होतं. राहणं बी झालं असतं 4 दिवस योगीभर भांडत. खरी भांडकुनी तर तू आहे. तुझ्या नवऱ्यानं मोकळी सोडली, तुला काय सांगायला लागली का नाही सोडली? दाजी सोडली मोकळी मला का दाजी किती भेटतय आहे का बायकोला, आहे का? त्या पॅन्टीला टिपा मार नाही तर फाटून जाईल. अजून काय काय राहिलं या शोला भिजलं का बघा. काय नाही, रोजचा स्वयंपाक चालू करायचा. शिळा पाका वासाला वाढायचा. उद्याच्याला भाऊ बहिणीनं आता केक आणलेला तर काय कापला नाही मी. वाढू झालं, मला म्हणत होती सगळी केक कापा पण मी काय कापला नाही. आता दुसरा दिवस उगावला. आता झालंच की 1 वाजल्या म्हणजे दुसरा दिवस उगावला. आता बाकीची निमी जनता तिकडं झोपवली ना आम्ही इकडं आहे. आता काय करायचं, स्वयंपाक करायचा ना. आता 3 वाजता चालू करायचा स्वयंपाक करायचा. माझी काठी दिवस जायचं का सरपणाला? आता मी ह्यांना किती दिवस झालं म्हणजे सरपणाला तर म्हणते ते आणू का ती झालं. चहा केला असता तर साखरच नाही, भाकरी केल्या असता तर तवा चुराळा निघाला. किती बाया लोक खायला लागले ग बाया, धर करू. सर्व्हिसिंग केली का मशीनची? सर्व्हिसिंग करायची ना मग. अहो झोपलं का? मायरी झोपली का? वाढू बसली गेली पूर्वी. मला तर आहे ना माझ्या पोटात हिंदू दुखायला लागलंय प्रवासाने, काय सांगायचं. पण आता बळच तिथं असती तर झोपली असती यारवाळी. आणि हो का योगी घर किती स्वच्छ ठेवती बघा. हो का घरात माणसाला झोपाय सुद्धा जागा नाही भाऊ बहिणी. कुठे बी सारं बोरे बिस्तार. हो का दरवाजापासून ती पार इकडं मी आले बघती. मी म्हणते काय नेमकं मला समजायला झालंय. कार्यक्रम आहे घरात, कार्यक्रम. आणि हो का रेक मोकळा आहे, भांडी कुठे तर तिथं आहे. कसं करायचं सांगा आता तुम्हीच. परत माणसाला पूनमताई बोलताय योगीला. पूनमताई बोलू नका योगीला, तुम्हीच म्हणसाल मला.
आणि नुसता केक दाखवाय आणलाय मला तिने. आणि नुसती म्हणती काप काप काप, पण चाकू द्यायना मला, उठवून न्यायना कापायला केक. तू मटण कापायचा चाकू द्यायला लागली तुम्हाला केक कापायला. मी केक सुद्धा बघितला नाही भाऊ बहिणीनं, कसला आहे कसला नाही. आता राहून दे, बघू आता उद्या. बघितला म्हणजे खाऊ वाटेल असा केक आहे. उद्या नाही, उद्या बी कापते का नाही कोणाच ठाव का, जाती तशीच घरी. उद्या कामाचा वाड्या तुला भाजी कालवण करायचं तुम्हाला. बघितलं का माया कुंडच करून घेणार आहे त्या आचार्यन मला केली यांनी स्वयंपाकाला. तेवढ्या लावून कसं काय करायचं. बनवायचं तिथून घेतले की बोलवून. अयो हो केलं सारी माती हिन झाली. काय गिफ्ट घेणार आहे योग्य तुम्हाला, काय गिफ्ट घ्यायची. मग मला एक तोळा घेऊन दे. मुरकू फिरू नको महागारी. 2 तोळ देणार म्हणते योगी आहे का. बघा योगीच किती मोठं दिलदार मन आहे. अयो माझं ना सांगला पडला वाकाव, माझं नाव हे नाही व त्याकावर. किती साल पूर्ण झालं की नाही टाकलं वय. 34 वय लागलं टाकायचं. 33 संपून 34 टाकायचं ना. बघा माझ्यासाठी केक आणलेला व कापला नाही व म्या. माझ्या जिंदगीत कवा म्या बर्थडे साजरा केला नाही, त्याच्यामुळं हीच नाही. पुरीचा बी नाही ह्या वर्षी केला, अपूर्वाचा पण नाही वाढदिवस केला. हा जरा ठेवा आता काय कापते जाऊ दे. बरं आणा कापते. उद्याच्या राड्यात केक नाही कापा येत भाऊ. सगळे झोपल्यात आता, आपलीच मजा आहे. काय ती देवाला गेलो पुरगी ग नाही नाही खाती पण मस्त ते काय नाही फ्रीज मध्ये खात्याचं. खाते सकाळ पोराला आवडतं. बघा आणा चाकू. चला केक कापाय भाऊ बहिणीनो. माझा बड्डी आहे, माझ्या बड्डीच्या मला शुभेच्छा द्या. बघा ए वाजता टाळ्या. हॅपी बर्थडे टू काय काय वाजवा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पूनम ताई. आयो दादा नाही पहिला बर्थडे व्हायला असतंय. दर रे घेऊन दर कसं तोड दर मला नको काय दर. सगळ्या भाऊ बहिणीने या बर्थडेचा केक खाया. लसणावर खायला फ्लेवर पिलाला हातच त्याला. मी लसूण चोळला होता म्हणून लागतो का. तुम्ही सांगा नाही. बस थांब पूनम नाव खाऊ दे. मी पूनम आया ते घेऊन दे मला. व्यवस्थित घ्या. आता यायनाच की ग ती. हॅपी बर्थडे टू यू. खेळायला खावा बस खावा की.
खाल्ला रे खाल्ला. सगळ्या भावा बहिणीने या ते खायला नको बसा आता. मी भाई कशी ऑक्यात बरं इकडे. मला नको. पाणी पिते रातच्या मुंग्या लागायच्या तोंडाला माया आहे का नाही भावा बहिणी. भावा बहिणीनं माझ्या हातात घड्याळ आहे. एक जणीला आहे ना मा घड्याळ पोटातच दुखलं राव तिच्या कमेंट मध्ये मला म्हणली खरंच माझं घड्याळ बघून तिच्या पोटातच दुखायला लागलं बाय. मी घातलं गव्हाच्या काळी पण तिच्या पोटच दुखायला लागलं हो का माझं घड्याळ बघून. म्हणते की वर्ष सरदाला घड्याळ घालून आता मग तू उद्या म्हणशील कापड बी घालून येऊ नका. कसं व्हायचं सांगा मग आता तुम्हीच. आणि आता राजाला कपडे घेतली व म्या पोरांना बी आणल्यात त्याच्या बायकोला बी आणलंय. ती आयर आणावा लागतो ना जणू. आणि योगीनं घेतली बारक्याला म्हणजे आम्ही वाटून हिस्सा टाकून घेतले होते. हो सध्याचं तारांबळीचं दिवस चाललं होतं ना त्याच्यामुळं. तर ती म्हणते की वर्ष सरदाला नवीन कपडे हसती या. आता तिला काय बोलावं. आता वर्ष सरदाला नवीन बहिणींनी आणावं लागतात ना जणू म्हणून आणली. नाही तर आमचं तरी काय चाललं होतं वय पाकिटातनं बाहेर पैसे. म्हणूनच भावा बहिणीनं राग यायला लागलाय बघा काय काय. ऋतुजा पी म्हणून आहे ऋतुजा पी. काय बाय आहेत खरंच. लय येड्या बाया काय काय डोकं खाते द्या. अगं भास्कर हा केक वय तो का ते तर झोपायला लागला केकच त्याला दे कसं काय करायचं. म्हणजे त्याचं डोळं जरी झाकायला लागल्यात घोरायला लागला तरी म्हणतो केक ठेवा जणू काय आता आम्ही खाऊन बी टाकलाय सारा. योग्य तिथलं काहीतरी हात धुवायला दे ना भांड दे ग आवड्या दे ना तिथलं काहीतरी दे. चिकट झालाय हातले. परत एकदा सांगते 33व्या वर्षी जन्म झाल्याला मी साजरा केलाय वाढदिवस. ती बी एवढी आणला केक म्हणून नाही तर नाश्ता केला. तर शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या सगळ्यांनी. 33 पूर्ण होऊन 24 वर्ष लागून 2 तास झालं. 34 लागून 2 तासात केलाय बड्डे साजरा. अयो झालं बघा आता केला वाढदिवस फिरदिवस साजरा. अर्ध्या रात्री नव्हती इच्छाच नव्हती पण म्हणलं केक नास होईल. उगाच योगीने आपलं नाव टाकून आणलेला एवढा किरमानी. त्या नावाला मग योगीच्या वाढदिवसाला आणेन मी 15 रुपयाचा केक. किती मोठं बनाय बघा.
आणि मी खाईन तिकडं येवतीच्या नावाने हॅपी बर्थडे येवते करून बर का तुझ्या वाट्यात आणू. त्यांचा 9व्या महिन्यात 20 तारखेला असतो आहे ना? 10व्या माझा 3 तारखेला असतो ह्यांचा 20 तारखेला. आणि आता शिवण्याचा येईल ह्याच्यात आखाडात. आमचा सलगच बर्थडे. पहिला माहितीचा येतो 9व्या महिन्यात, नंतर माझा येतो, आमच्यात नंतर कसं येतं बजाचा येतो, नंतर ह्याचा येतो. आमच्यात कसं येतं आपलीच 18 तारखेला येतो, माझा 25 तारखेला येतो. आपलीच 18 मार्च आणि 25 मार्च माझी आणि शिवणीची 29 जून आपलं जुलै आणि ह्याच काय म्हणतात पिलीची 7 ऑगस्ट. श्रावण महिन्यात पियाचा येतो, आषाढ महिन्यात शिवण्याचा येतो, 18 तारखेला मार्च महिन्यात अपूर्वाचा येतो आणि 25 तारखेला माझा येतो आणि गोकुळ अष्टमी दिवशी तुमच्या दाजीचा श्रावण महिन्यातच पियाचा झाल्यावर आमचं बी सलगच आहे का बर्थडे? बघा. आमचं सलगच आहे. तर चला भाऊ बहिणीनो, एक दिवस हाय माहेरला म्हणून तुम्हाला व्हिडिओ टाकते मी माहेरातलं. परत तुम्हाला माहेरातलं लवकर बघायला भेटायचं नाही तर माझा व्हिडिओ आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच. त्याच्यामुळं म्हणून अर्ध्या रात्रीला मी व्हिडिओ काढलाय माहितीये का. पटकन चालू झाल्यावर गावात टमटम चालू झाल्यावर